आज आपण करणार आहोत ईद स्पेशल मस्त गोल गोल आणि छान टेस्टी गव्हाच्या पिठापासून गुलगुले। तर गुलगुलेची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर अतिशय बनवायला सोपी आणि खायला तितकीच टेस्टी लागते। तुम्हाला इथे मी तोडून देखील दाखवत आहे। बघा किती सुंदर आणि मस्त असे आपले गुलगुले तयार झालेले आहेत आणि चवीला देखील अप्रतिम झालेले आहेत। त्यासाठी आपण इथे घेणार आहोत 2 कप गव्हाचं पीठ। तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे गूळ। तर साधारण 250 ग्राम आपल्याला इथे गूळ किसून घ्यायचा आहे। गुलगुल्यामध्ये तुम्ही जितकं गूळ किसून टाकाल ना तितकेच तो गोडवा गुलगुल्यांमध्ये खूप सुंदर येतो आणि ते गुलगुले गोडच असे खायला खूप सुंदर लागतात। आणि आता इथे मी गूळ किसून घेतलेला आहे। आता आपल्याला घ्यायचे आहे बडीशोप। बडीशोप मी इथे घेतलेली आहे। बडीशोप तुम्ही थोडी जास्त घेतली तरी चालेल, कारण जितकी तुम्ही बडीशोप टाकाल ना तितकं सुंदर गुलगुल्याची टेस्ट येते। त्यानंतर 5 ते 6 वेलची आपल्याला घ्यायची आहे आणि बडीशोप आणि वेलचीची छान अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। वेलची आणि बडीशोपची पूड यानी गुलगुल्यांमध्ये खूप सुंदर अशी चव आणि सुगंध देखील येतो। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक असं छान पिकलेलं केळ। तर पिकलेलं केळ आपण सोलून घ्यायचं आहे आणि फोकच्या सहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता अशा रीतीने आपल्याला केळ व्यवस्थित असं छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे। बनानाचं फ्लेवर आहे ना गुलगुल्यांमध्ये खूप सुंदर लागतं आणि खूप अप्रतिम अशी गुलगुल्यांना चव येते। तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित एक असं केळ व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये किंचितचं असं मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठाने काय होतं, गोडवा नेहमी मेंटेन राहतो। तर कुठलाही गोड पदार्थ केला ना तर त्यामध्ये चिमूटभर मीठ कधीही टाकावं। त्यानंतर जो गूळ आपण किसून घेतला होता तो सर्व गूळ आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर तुम्ही फ्रेंड्स काय करू शकता, तुम्हाला जर गुळाचा पाक करून तुम्हाला त्यामध्ये पीठ ॲड करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता, पण मी इथे गूळ किसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी जे आपण एक केळ आपण जे स्मॅश करून घेतलं होतं ते केळ आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी बडीशोप आणि वेलचीची पूड आपण करून घेतली होती ती संपूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्यामध्ये थोडासा खायचा सोडा देखील ॲड करायचा आहे। त्यानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित अशा आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून की ते व्यवस्थित अशा एकमेकांमध्ये मिक्स व्हाव्या आणि गुलगुल्यांमध्ये व्यवस्थित असं फ्लेवर उतरून यावं। तर आता मी आधी चमच्याने मिक्स करून घेतलं आहे। नंतर मी काय करत आहे, हाताच्या सहाय्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। म्हणजे जे केळ आपण टाकलं होतं आणि गूळ आपण किसून टाकला होता तो व्यवस्थित आपल्याला असा फोडून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा एकमेकांमध्ये असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर थोडं पाणी टाकून आपल्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी थोडंच पाणी ॲड करत आहे। तर आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते पातळ करायचं नाही आहे, तर आपल्याला ते असं घट्ट आणि थोडंसं असं स्टिकी असं आपल्याला ठेवायचं आहे। तर इथे पाहू शकता मी हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर अगदी स्टिकी असं की जे सहजपणे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं टाकता यावं। तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तर इथे आपलं तेल जवळजवळ गरम झालेलं आहे। तर इथे पाहू शकता बॅटर स्टिकी असल्यामुळे काय होतं, चमच्यामध्ये आपण ते घ्यायचं आहे आणि असं अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला अलगद असं तेलामध्ये एक गुलगुले असे सोडायचे आहेत, जेणेकरून की आपल्या अंगावर तेल उडू नये आणि व्यवस्थित आपल्याला गुलगुले तेलामध्ये असे सोडता येतात। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं अंगठ्याच्या सहाय्याने हळूहळू एक असं गुलगुला तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। आणि गुलगुले तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना
एकदम आपल्याला मीडियम ठेवायचे आहे. एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्तही नाही. तर आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे झाऱ्याच्या साहाय्याने गुलगुले असे खालीवर करत राहायचे आहेत आणि थोडं थोडं झाऱ्याच्या साहाय्याने त्याला असे प्रेस करायचे आहे, जेणेकरून की ते आतून देखील व्यवस्थित असे शिजले जावे. तर पाहू शकता किती मस्त आपल्या गुलगुल्यांना कलर देखील आलेला आहे आणि किती व्यवस्थित असे झालेले आहेत. तर इतक्याच प्रमाणात आपल्याला गुलगुले असे तळून घ्यायचे आहेत आणि जास्त वेळ तुम्ही त्याला म्हणजे वर खाली करत राहिलात तर त्याला काळेपणा येईल. तर इतक्याच प्रमाणात आपल्याला व्यवस्थित असे गुलगुले तळून घ्यायचे आहेत आणि मी इथे टिश्यू पेपरवरती सर्व काढून घेत आहे, यासाठी की त्यातलं तेल व्यवस्थित सोकवावं. आपली एक बॅच करून झालेली आहे. आता दुसरी बॅच मी तशाच पद्धतीने टाकत आहे. अंगठ्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं एक एक करून गुलगुले आपले तेलामध्ये असे सोडायचे आहेत आणि नेहमीप्रमाणे जसं आपण सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती आपण व्यवस्थित अशा आपण झाऱ्याच्या सहाय्याने आपले गुलगुले असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता अशा रीतीने सर्व गुलगुले आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि तसं पण आता ईदमध्ये हे आपल्याला नेहमीच खायला मिळतात आणि आमच्या घरात हे सगळ्यांचे फेवरेट आहे. त्यामुळे मला कधी पण इच्छा झाली तर मी असे गुलगुले नेहमीच करत असते. आणि पावसाच्या दिवसात पण गरम गरम असे गुलगुले खाण्याची मजा फार वेगळीच असते. तर पाहू शकता किती मस्त आपले गुलगुले बनून तयार झालेले आहेत. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल. तर अशा प्रकारे आपले इथे गुलगुले बनून तयार झालेले आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? जर खरोखर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती प्लीज मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.